दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे आणि याचे खापर आपण औद्योगिकरणाच्या माथी मारत आहोत. परंतु प्रत्यक्षात मात्र औद्योगिकरण झाल्याशिवाय विकास शक्य नाही. आणि नेमका हाच दुवा पकडून जालन्यातील कालिका स्टील या लोखंडी सळ्या तयार करणाऱ्या कंपनीच्या वतीने आज शाश्वत विकास किंवा शाश्वत भविष्य म्हणजेच सस्टेनल फ्युचर या विषयावर भावी अभियंत्यांच्या भन्नाट कल्पनांचं आणि त्यांच्या कलागुणांना वाव देणारं एक प्रदर्शन आज पार पडलं. बांधकाम आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या शिखा शाह, पुरणसिंग राजपूत आणि गौरी मिरासे या 3 व्यावसायिकांच्या संकल्पनांना प्रत्यक्षात कसं उतरवता येईल हे या प्रदर्शनाचा महत्त्वाचा हेतू होता. भविष्यात आर्किटेक्चर, सिव्हिल इंजिनियर होणाऱ्या सुमारे 3000 विद्यार्थ्यांशी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून कालिका स्टीलने संपर्क साधला होता. त्यापैकी 200 विद्यार्थ्यांची निवड केली गेली आणि या 200 विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन सुमारे 50 प्रकल्प आजच्या या प्रदर्शनामध्ये सादर केले होते. नैसर्गिक साधन संपत्ती आणि शक्तीचा पर्यावरणास बाधा न आणता उपयोग करता येणार असलेल्या अनेक वस्तूंचा अशा प्रकारचा वापर करता येतो. शाश्वत म्हणजेच दीर्घकाळ टिकणारे आणि भविष्यात अनेक पिढ्यांची गरज अशा प्रकारच्या माध्यमातून भागवता येते हे या संकल्पनेतून मांडण्याचा प्रयत्न केला गेला. ही कल्पना पूर्णत्वास उतरविण्यासाठी गेल्या 3 दिवसांपासून हे विद्यार्थी जालन्यात ठाण मांडून होते. साहित्य आमचे, निवास आमचा, मदत आमची, फक्त कल्पना तुमची हे धोरण कालिका स्टीलने स्वीकारले होते. त्यामुळे कुठलीही कॉपी न करता तरुणाईच्या शाश्वत भविष्याचं हे प्रदर्शन आज भरलेलं दिसलं आणि या प्रदर्शनात तरुणाईचा सळसळता उत्साह देखील पाहायला मिळाला. भविष्यात सर्व काही तरुणाईच्याच हाती आहे. त्यामुळे विद्यार्थी तर तरुण असणारच यात शंकाच नाही. पण कंपनीमध्ये बहुतांशी संचालक देखील 25 वर्षाच्या आतमधलेच आहेत आणि त्यांनीच ही सर्व धुरा सांभाळली होती. त्यामुळे या दोघांच्या डोक्यातून निघालेल्या या भन्नाट कल्पनेविषयी संचालक सांगतात. नमस्कार. कालिका स्टीलच्या वतीने आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्ष पण एक कॉलेज कॉम्पिटिशन घेत आहेत. क्रिएट नावाचे हे कॉम्पिटिशन आहे आणि हे सिव्हिल इंजिनिअरिंग, आर्किटेक्चरल आणि स्ट्रक्चरल स्टुडंटसाठी आहे. यावर्षी आम्ही 3 सस्टेनेबिलिटी अचीवर्स ओळखले आणि त्यांच्या ट्रिब्यूटसाठी आम्ही सगळ्या स्टुडंट्सला एक ट्रॉफी बनवायला सांगितली आहे आणि स्टुडंट्सनी खूप छान काम केलं इकडे आणि TMT बार्सच्या सहायताने त्यांनी इकडे येऊन आमच्या फॅक्टरीमध्ये ट्रॉफीज बनवली आहे. हे आमची एक पहल आहे सस्टेनेबिलिटी प्रमोट करायची आणि स्टुडंट्समध्ये हे प्रमोट व्हायची अशी आमची आशा आहे. या कॉम्पिटिशनमध्ये जवळपास 3000 पैकी जास्त स्टुडंट्सनी रजिस्ट्रेशन केला होता. हे स्टेट लेवल कॉम्पिटिशन आहे. त्यापैकी आपण एक 200 स्टुडंट्सना शॉर्टलिस्ट केलं आहे आणि ते इकडे आज आपल्यासोबत आहे. स्टुडंट्स 3 दिवसासाठी इकडे आलेले होते. परवा दिवशी त्यांनी फॅक्टरीमध्ये येऊन मॉडेल्स वगैरे बनवले आणि आज आपल्या इथे इव्हेंट आहे आणि आपण जजेस, एक्सटर्नल जजेस पण बोलवले, गेस्ट आहे आणि आज अपन इवेंटचा आणि प्राइज़ डिस्ट्रीब्यूशन करना रहा. क्रिएट का ये दूसरा वर्ष है. पिछले साल जो मॉडल्स बने थे उससे इस बार हम जब मॉडल्स देख रहे हैं तो इतने अप्रतिम मॉडल्स बने हैं कि हम सोच नहीं सकते. छोटे छोटे बच्चों ने इतना अच्छा काम किया है और ये समझ में आता है कि इन बच्चों को सिर्फ एक अपॉर्चुनिटी की ज़रूरत है, एक प्लेटफॉर्म की ज़रूरत है जो अगर उनको मिलेगा तो वो कुछ भी अचीव कर सकते हैं. तो बहुत ही खुशी हो रही है बच्चों को इस मॉडल मेकिंग प्रतियोगिता में भाग लेते देखते हुए और ऐसा लगता है कि भारत का भविष्य बहुत ही अच्छे हाथों में. या स्पर्धेमध्ये परीक्षण देखील अहमदाबाद येथील प्रिन्सिपल आर्किटेक्चर यतीन पंड्या आणि छत्रपती संभाजीनगर येथील अभियंते डॉक्टर संजय जामकर यांनी केले. स्पर्धेमध्ये कोपरगाव, अमरावती, शेगाव, शिरपूर, कोल्हापूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नेरूळ आदी ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी
सहभाग नोंदवला होता. माझं नाव समीर कारके. आम्ही DIMS कॉलेजचे आणि ही सगळी माझी टीम आहे. आम्ही कालिका स्टीलमध्ये आलतो ह्या क्रिएट 2025 मधल्या कॉम्पिटिशनसाठी. तर ह्या वर्षीची कन्सेप्ट होती सस्टेनेबिलिटीवर. त्यांनी आम्हाला 3 एंटरप्रेनर दिले होते. त्या तिघांच्या कामाला उद्देशून आम्हाला एक ट्रॉफी त्यांच्यासाठी डेडिकेट करायची होती. तर आम्ही पुरणसिंग राजपूत यांना निवडलं. तर त्यांचं काम होतं की ते नॅचरली बायोडिग्रेडेबल जे वेस्ट असतं त्या वेस्टपासून ते खत बनवतात. त्या खताने होतं काय की कमी पाण्यामध्ये सॉईलची प्रोडक्टिव्हिटी वाढते. तर आम्ही त्यांच्या कामाला उद्देशाला अशी आम्ही ट्रॉफी बनवली आणि ही ट्रॉफी ही होती. दरम्यान या स्पर्धेमध्ये शिखा शहा, गौरी मिरासे आणि पुरणसिंग राजपूत यांच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देणाऱ्या महाविद्यालयांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले आहे. त्यामध्ये शिखा शहा यांचे COEP टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी पुणे, गौरी मिरासे यांची संकल्पना मांडणाऱ्या RP पोटे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट अमरावती, तर श्री राजपूत यांची संकल्पना सादर करणाऱ्या ठाकूर कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड प्लॅनिंग मुंबई यांनी प्रत्येकी 1 लाख रुपयांचे हे पारितोषिक पटकावले आहे. याचप्रमाणे उत्तेजनार्थ दिल्या गेलेल्या प्रत्येकी 10,000 रुपयांच्या पारितोषिकामध्ये NDMVP शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर नाशिक, कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर आणि नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर पुणे यांचा समावेश आहे.